हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या पेट्रोल आणि डिझेल विक्री कंपनीच्या सॅप या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मागील 36 तासांपासून कंपनीची पेट्रोल आणि डिझेल पुरवठा यंत्रणा ठप्प झाली होती. मात्र भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावामुळं पेट्रोल आणि डिझेलचा साठा होणार नसल्याची अफवा पसरल्यानं पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांची पेट्रोल पंपावर गर्दी झाली होती. काहींनी तर मोकळ्या बाटलीमधून देखील पेट्रोल घेतलं. परिणामी अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन पुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाचा आणि पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्याचा काहीही संबंध नसल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिझेल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद तराळ यांनी दिली आहे. HPCLच्या फक्त HPCL कंपनीच्या पंपावर थोडा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळं आज सकाळपासून काही पंप कोरडे झालेले आहेत. मात्र आता तिथून परत त्यांचा पुरवठा हळूहळू सुरळीत होत चालला आहे. संध्याकाळपर्यंत सगळ्या पंपावर परत आज संध्याकाळपर्यंत डिझेल पेट्रोल उपलब्ध होईल. तरी कुणीही गैरसमज करून घेऊ नका. या युद्धाचा आणि ह्या गोष्टीचा काहीही संबंध नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी फक्त योगायोगामुळे एकाच वेळी घडल्या. त्यामुळं इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमच्या पंपावरनी पूर्ण इंधन पुरवठा भरपूर आहे. कुठेही असं काही अडचण येणार नाही. दरम्यान कंपनीचे तांत्रिक तज्ज्ञ ही प्रणाली पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर करतायत. त्याचप्रमाणे इंधन पुरवठा हा मॅन्युअल मोडमध्ये सुरळीत करण्याचं काम देखील सुरू आहे. परंतु सर्व प्रणाली संलग्न असल्यानं त्यात देखील पाहिजे तशी सुधारणा होत नाहीये. त्यात सुधारणा न झाल्यास सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी अंदाजे आणखी 48 तास लागू शकतात. ही केवळ तांत्रिक अडचण असून पेट्रोल अथवा डिझेल याची कोणतीही टंचाई नाही. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम यासारख्या इतर कंपन्यांचं वितरण सुरळीत सुरू असून इंधन सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही.